पर हो कधी ह्याचा समुद्र किनाऱ्याचा सनराईज पाहिलाय का? सन जसं 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 वर येतो तसं तसं ते पाण्यावर बघा त्याचे प्रकाश किरण पडतात. आ हा हा हा, किती 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 तो कसला भारी नजारा असतो. ठीक आहे, तो नजारा कधी पहा. ठीक आहे, कधी गेलात तर समुद्र किनारी जावा. किंवा कधी रायगडावर गेलात का बघा, ट्रेकिंग तुम्ही सकाळ सकाळी सुरू केली आहे 3-4च्या सुमारास, आणि तुम्ही जाऊन रायगडावर पोहोचलात आणि तिथे तुम्हाला सनराईज दिसलाय. काय नजारा असेल, काय खरंच स्वर्गाचं दर्शन होईल. ठीक आहे, पण हे सनराईज होतं कसं, तेव्हा सन दिसतो कसा, हे आपल्यालाही जाणून घेणं गरजेचं होतं. हे आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, त्याचा शॉर्ट प्रेफरन्स, आणि तेही आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. मग सनराईज होतं तरी कसं आणि त्यावेळेला आपल्याला सन दिसतो कसा हे आपल्याला पाहणं गरजेचं होतं. मग कसं दिसतो? अपिअरन्स ऑफ द सन अबाव हॉरिझॉन. म्हणजे जेव्हा जेव्हा हॉरिझॉनच्या अबाव आपल्याला सन दिसतो, म्हणजे ही जर हॉरिझॉन असेल तर इथं हा जर सन आपल्याला दिसत असेल, तेव्हा आपल्याला सन अपिअर झाला किंवा सनराईज झाला असं पण त्याला म्हणतो. पण बट वेन सन इज समवॉट बिलो हॉरिझॉन, म्हणजे जेव्हा केव्हा सन थोडासा ह्या हॉरिझॉनच्या खाली असतो, म्हणजे हा हॉरिझॉनच्या समजा सन इथं आहे. ठीक आहे, जेव्हा इथं असतो तेव्हा काय होतं, लाईट रेज स्टील एबल टू रीच अस अलॉंग कर्व पाथेस. म्हणजे ज्या लाईट रेज आहेत त्या स्टील कर्व पाथनुसार आपल्या डोळ्यापर्यंत येऊन पोहोचतात, आणि त्यामुळे काय होतं, ड्यू टू दिअर रिफ्रॅक्शन थ्रू अर्थ ॲटमॉस्फिअर. आता सनचं कसं होतं, सनच्या लाईट रेज या रेअर मधून डेन्सर मध्ये येतात, त्यामुळे नॉर्मल कडे त्या झुकल्या जातात. ठीक आहे, मग आता म्हणजे बघा, सनच्या आता रेअर मधून डेन्सर कडे जाताना ही अशी लाईट रेज जायला पाहिजे होती, पण काय होतं, रेअर टू डेन्सर येताना ती नॉर्मल कडे झुकते, त्याच्यामुळे त्याची रेज, सनची रेज ही अशी जाते. ठीक आहे, मग अशी गेल्यामुळे काय होतं, हे झालं तिची ऍक्च्युअल, ही झाली ऍक्च्युअल, आणि ही झाली अपॅरंट. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला ती अपॅरंट पोझिशन दिसते सनची, आणि त्यामुळे काय होतं, सो वी सी सन इव्हन बिफोर इट एमर्जेस अबाव हॉरिझॉन. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, इव्हन बिफोर सनराईज होण्याच्या अगोदर, सूर्य उगवण्याच्या अगोदर आपण सूर्याला पाहू शकतो, कारण तो नॉर्मल कडे बेंड करत चालतोय, आणि त्या अपॅरंट पोझिशनला आपल्याला सन वरतीच आलाय की काय असं दिसून येतं, परंतु तो ऍक्च्युअली हॉरिझॉनच्या समवॉट खाली असतो. असंच सेम प्रकारे जेव्हा नाईट मध्ये, रात्रीमध्ये काय होतं, सनसेट होत असतो, तेव्हा त्यावेळेला काय होतं, सनसेट ऑल्सो इव्हन दो सन गोज डाऊन वी सी सन फॉर शॉर्ट. जेव्हा केव्हा मग सन हा सनसेट होत असतो, तेव्हाही आपल्याला त्याच प्रकारे, अशा प्रकारे हा फेनॉमेना पाहायला मिळतो. आणि सन आपल्याला काही काळानंतर, जेव्हा सन सेट ऍक्च्युअली होतो त्याच्यानंतरही काही काळानंतर तो सन आपल्याला पाहायला मिळतो, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे सनराईज होतं आणि सनसेट होतं. ठीक आहे, आता सूर्य उगवताना डुबताना पाहिला की नाही. ठीक आहे, मग आता पाहूयात डिस्पर्जन ऑफ लाईट. डिस्पर्जन ऑफ लाईट कशाला म्हणतात, काय म्हणतात. ठीक आहे, त्या अगोदर बॅकग्राऊंड चेक करून घ्या, किंवा बॅकग्राऊंड आपण काय 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 करायचं हे जाणून घेऊयात. एक छोटीशी सिंपल ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. ठीक आहे, तुमच्या कंपासात जी ही आहे पट्टी, जी स्केल आहे, फुल पट्टी जी आहे, त्या पट्टीला घ्या, तिला डोळ्यासमोर धरा आणि तिला टर्न करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, डोळ्यासमोर धरलात, टर्न केलात, तुम्हाला काय फरक जाणून आला का? फरक एवढाच जाणून आला, यू विल सी लाईट रेज डिवायडेड इंटू डिफरंट कलर्स. जी लाईट रे होती त्याचं डिव्हिजन झाले डिफरंट कलर्स मध्ये, आणि ते कलर तुम्हाला कसे अपियर झालेत, ते कलर तुम्हाला विबग्योर फॉर्म मध्ये अपियर झाल्यात. विबग्योर मध्ये बघा, आता व्ही म्हणजे व्हायलट, आय म्हणजे इंडिगो, बी म्हणजे ब्ल्यू, जी म्हणजे ग्रीन, वाय म्हणजे येलो, ओ म्हणजे ऑरेंज, आर म्हणजे रेड. आणि त्यालाच आपण मराठीमध्ये लिहिलं तर ता ना पी ही नी पा जा, ह्या फॉर्म मध्ये ते पाहायला मिळतात. कशा कशा, जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी, तांबडा. आता तुम्हाला हे तर कळालं की ह्या 7 कलर मध्ये ते काय होतं, स्कॅटर झालेलं पाहायला मिळतं किंवा डिस्पर्जन झालेलं पाहायला मिळतं. परंतु फक्त तुम्हाला जर कलर तेवढेच लक्षात ठेवायचे असतील तर एक सिंपल ट्रिक मराठीमध्ये काय, जाता नाही पाणी पी. जा म्हणजे जांभळा, ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, ही म्हणजे हिरवा, पा म्हणजे पारवा, नी म्हणजे निळा, पी म्हणजे पिवळा. ठीक आहे, अशा प्रकारे ते कलर्स आपल्याला पाहायला मिळतात, फक्त जर कलर तुम्हाला रिमेंबर करायचे असतील. परंतु जर कलर एकदम काय म्हणतात त्याला सिक्वेन्स वाईज जर करायचे असतील तर विबग्योर ही चांगला आहे, किंवा ताना पी ही निपाजा करायचं आणि त्याला उलट करून टाकायचं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवता येते. तुम्हाला माहितीये काय, माहितीये की लाईट आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. ठीक आहे, आपण जसं पाठीमागे थोडासा रेफरन्स दिला तिथं पाहिलं. ठीक, वेवलेंथ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी फॉर रेडिएशन. आता वेवलेंथ ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे रेडिएशन साठी, आणि लाईट कशा ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. ठीक आहे, वेवलेंथ ऑफ रेडिएशन आवर आईज कॅन सी. मग जे आपल्या डोळ्यांना जी वेवलेंथ दिसते, त्या आपल्या डोळ्यांना ते जे कलर दिसतात त्या कोणत्या वेवलेंथ मध्ये दिसतात,
400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर या रेंजमध्ये. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. मग रेड लाईटची कशी आहे, मॅक्झिमम वेव्हलेंथ आहे, ती कशी क्लोज टू 700 आहे. आणि व्हायलेटची कशी आहे, ही स्मॉलेस्ट वेव्हलेंथ आहे, ती क्लोज टू 400 किंवा 400 नॅनोमीटर म्हणलं तरी चालतंय. मग 1 नॅनोमीटर इक्वल्स टू 10⁻⁹ मीटर असं त्याचं मेजरमेंट आहे किंवा त्याचं युनिट आहे. ठीक आहे. हे आपल्याला सगळं आपण अगोदर पाहिले, तरी ते आपण रिकॅप केलं. ठीक आहे. मग आता इन व्हॅक्यूम काय होतं, आता इथं तर व्हेलॉसिटी आहे, इथं वेव्हलेंथ पण अशी आहे, पण व्हॅक्यूम मध्ये काय असतो, व्हॅक्यूम मध्ये तर कोणता मॅटर नाहीये, कसंच काहीच नाही, म्हणजे व्हॅक्यूम मध्ये काहीच नाही. तर त्याच्यामुळे काय होईल, व्हेलॉसिटी ऑफ लाईट रेज ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज आर सेम. म्हणजे जे काही फ्रिक्वेन्सी असेल, जे काही वेव्हलेंथ असेल एका लाईट रेजची, त्याची सगळ्यांची व्हेलॉसिटी ही सेम असेल. पण बट व्हेलॉसिटी इन मीडियम, जेव्हा केव्हा ते मीडियम मध्ये येईल. ठीक आहे. व्हॅक्यूम मधून ते मीडियम मध्ये येईल तेव्हा काय होईल, डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. मग त्याची व्हेलॉसिटी कशावर डिपेंड होईल, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट वरती. सो डिफरंट कलर्स ट्रॅव्हल ऍट डिफरंट व्हेलॉसिटी. त्यामुळे डिफरंट कलरचं हे ट्रॅव्हलिंग डिफरंट व्हेलॉसिटीने आपल्याला पाहायला मिळते किंवा झालेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा सेम मीडियमचा डिफरंट कलर साठी डिफरंट असू शकतो. ठीक आहे. सो इवन व्हाईट लाईट एंटर्स ग्लास, दॅट इज सिंगल मीडियम. जेव्हा व्हाईट लाईट ही ग्लासमध्ये एंटर करेल, ते कसं आहे, सिंगल मीडियमच आहे, तेव्हाही काय होईल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन डिफरंट फॉर डिफरंट कलर. त्याचा जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल तो डिफरंट असेल डिफरंट कलर साठी. सो वेन लाईट कमिंग फ्रॉम द सन थ्रू एअर एंटर्स एनी रिफ्रॅक्टिंग मीडियम एमर्जेस ॲज स्पेक्ट्रम ऑफ 7 कलर. म्हणजे जेव्हा केव्हा मग लाईट ही येईल सनची थ्रू एअर एंटर्स, म्हणजे ती कोणत्याही रिफ्रॅक्टिंग मीडियम मध्ये जेव्हा एंटर करेल तेव्हा ती स्पेक्ट्रमच्या स्वरूपातच स्कॅटर होईल किंवा स्पेक्ट्रमच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल, जे की 7 कलर आपल्याला पाहायला मिळतात, जसे की रेनबो मध्ये पाहायला मिळतात बघा तसा. त्यालाच मग द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट कलर्स व्हाईल पासिंग थ्रू मीडियम कॉल्ड ॲज डिस्पर्जन ऑफ लाईट. मग जेव्हा केव्हा हे 7 कलर्स आपल्याला पाहायला मिळतील, त्या 7 कलर फॉर्म होण्याला आपण काय म्हणतो, त्याच प्रोसेसला आपण डिस्पर्जन ऑफ लाईट असं म्हणतो. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट कलर्स. ठीक आहे. अशाच प्रकारे आपल्याला डिस्पर्जन ऑफ लाईट पाहायला मिळालं. ठीक आहे. मग हे डिस्पर्जन ऑफ लाईट झाले, हे कलर वेगवेगळ्या कलर मध्ये त्याचं फॉर्मेशन झालं एका व्हाईट लाईटचं, हे आपल्याला कसं कळालं बाबा, हा क्वेश्चन पण पडला. ठीक आहे. मग आपल्याला कळालं की आपल्याला असं दर्शवून आलं की सर आयझॅक न्यूटन फर्स्ट पर्सन युज्ड ग्लास प्रिझम. सर आयझॅक न्यूटन जो होता तो पहिला माणूस होता ज्याने तो ग्लास प्रिझम यूज केलेला होता, आणि सनची लाईट व्हाईट लाईट जेव्हा आली त्याला त्याने डिस्पर्स करण्याचं काम केलं. आता तुम्ही म्हणसाल हे न्यूटन काय गप्प बसते का नाही सर, किती पण काम केले, म्हणजे ते अप्पलच्या वेळेस पण होता आणि आता पण काय पिच्छाच त्याने सोडणं झाले. ठीक आहे. टू ऑब्टेन सन स्पेक्ट्रम, त्याने ग्लास काय यूज केला, टू ऑब्टेन सन स्पेक्ट्रम वेन व्हाईट लाईट एंटर्स ऑर इन्सिडेंट ऑन प्रिझम. म्हणजे जेव्हा केव्हा व्हाईट लाईट त्या प्रिझमवर एंटर झाली तेव्हा त्याला असं दिसलं की त्यानं ऑब्टेन केलं की त्याच्या दुसऱ्या बाजूने त्याचे काय 7 कलर फॉर्म झालेत, म्हणजे काय प्रिझम थ्रू त्याचं डिस्पर्जन झालेलं आहे. डिफरंट कलर्स बेंड्स थ्रू डिफरंट अँगल्स, म्हणजे वेगवेगळे कलर्स वेगवेगळ्या अँगल्सनी बेंड झालेले त्याला पाहायला मिळाले. आणि त्याच्यामध्ये काय, अमॉंग 7 रेड बेंड्स द लिस्ट आणि व्हायलेट बेंड्स द मोस्ट. म्हणून व्हायलेटची ही वेव्हलेंथ कशी आहे, कमी, आणि रेडची वेव्हलेंथ जास्त आहे. अशा प्रकारे आपल्याला डिस्पर्जन ऑफ लाईट हा कन्सेप्ट पाहायला मिळाला. ठीक आहे. हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सनराईज पाहायचं विसरू नका कुठं, रायगडावर. आणि हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.